नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला दाखवत आहे प्रसादाचा शिरा। तर त्याचं साहित्य बघूया। मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे, 1 कप साखर, 1 कप गाईचं साजूक तूप, काजू आणि मनुका घेतलेले आहेत, 1 चमचा वेलची पावडर आणि 2 कप दूध। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी गाईचं साजूक तूप घालत आहे आणि रवा घालत आहे। आता आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। असा छान रवा भाजू घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत रवा भाजेपर्यंत आपण इथे दूध गरम करत ठेवणार आहोत। तर मी इथे गॅसवर दूध गरम करत ठेवलेलं आहे। पहिल्यांदा दूध मी उकळून थंड केलेलं होतं, पण आता दूध हे थंड झालेले दूध गरम करत आहे, कारण की आपल्याला रव्यामध्ये रवा भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला गरम दूध घातलं की रवा छान प्रसादाचा शिरा छान असा सडसडीत होतो। तर रवा छान भाजलेला आहे। आता ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आणि साखर घालून घेणार आहोत। आता परतून घेणार आहोत। आपलं दूध गरम झालेलं आहे। आता मी गॅस काढून घेते। आता शिरा छान असा परतून घेते। शिरा करताना कधी पण मंद आचेवरच करायचा। आता आपण व्यवस्थित असं हे परतून घेतलेलं आहे। आता आपण दूध घालणार आहोत। थोडं थोडं घालत दूध घालायचं आहे, थोडं थोडं। थोडं थोडं करून दूध घालायचं आहे, एकदम दूध घालायचं नाही। तर आपण दूध घातलेलं आहे। आता मी इथे 1 चमचा वेलची पावडर घालत आहे आणि आता असं व्यवस्थित ढवळून घेणार आहे आणि असं ढवळतच राहायचं आहे। तर दूध आटेपर्यंत असं ढवळत राहायचं आहे। आपला रवा असा प्रसादाचा शिरा सडसडीत व्हायला हवा। तर आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। दूध छान आटलेलं आहे। तर आता आपण गॅस काढून घेऊया। तर आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।